आप देख रहे हैं BM न्यूज, जनता की आवाज हमारी पहचान। जे आपले वर्गणीदार आहेत त्यांचं प्रत्येकाचं त्याच्यामध्ये त्यांना सहभाग त्याच्यामध्ये असला पाहिजे, त्यांना सहभागी घेऊन घ्यायला पाहिजे आणि याच्यामधून जे विद्यार्थी आहेत, जे तरुण आहेत, त्यांना आपल्या कलागुणाचं वाव त्याला देण्याची संधी मिळायला पाहिजे. ती संधी भेटणार आहे. आपण बघितलं शाळेमध्ये सुद्धा तिथे शारीरिक शिक्षण म्हणून एक क्लास राहायचा, PT क्लास, तो पण कमी होत चाललेला आहे. कितीतरी त्या स्पर्धा भरल्या जातात किंवा स्पोर्ट्सचा क्लास होतो. असे जरी आपण जर काही घेतलं तर ते असे नवीन जनरेशनचे कलाकार म्हणा, आपण बघितलं बरेच जे कलाकार मराठी चित्रपटसृष्टीमधले आहेत ते याच्यातूनच पुढे आलेले आहेत. कोकणामधल्या आपल्या दशावतारामधून पुढे आलेले लोक आहेत. आपण इथे जे नाट्यस्पर्धा घेतो त्याच्यातून पुढे आलेले लोक आहेत. अशा त्यांना स्पर्धा घेऊन त्याचे एक समाज प्रबोधन पण होईल, लोक एंगेजमेंट पण होईल आणि जे दुसरीकडे भटकण्याचं जे हे आहे ते कमी होईल. त्याचप्रमाणे कुठलेही बेवारस वस्तू, वाहन असू द्या, बॅग असू द्या, काय असू द्या, व्यक्ती असू द्या, तत्काळ त्याची माहिती द्यायला पाहिजे आणि वारंवार तुमच्या त्या पब्लिक ॲड्रेस सिस्टमवरून आरती झाली ही सूचना सर्वांना द्यायला पाहिजे. याच्यापासून सुद्धा एक जनजागृती आपण निर्माण करणार आहोत. आमचे पण लोक जे मोठं मंडळ असतील तिथे येऊन जनजागृती करायचा प्रयत्न करतील, परंतु आपण सुद्धा जर 4 सूचना जर दिल्या की बाबा इकडे बेवारस वस्तू आहे का, बेवारस वाहन आहे का कुठे, किंवा एखादा संशयास्पद व्यक्ती तुम्हाला दिसतो का, असं तर लगेच तत्काळ 112ला फोन करा. त्यानंतर जे पोलीस स्टेशनचे जे नंबर असतील 112 ते आपला युनिव्हर्सल नंबर आहे 112. कधी कॉल करा, तुम्हाला ते तो कॉल मॉनिटर केला जातो की कॉल जर तुम्ही केला तर तो कॉल लगेच कोणी घेतला, कुणाला पाठवला, तिथे गेला की नाही, किती वाजता गेला, बरोबर आहे. तर काय कारवाई केली ते परत रिपीट करून सांगावं लागतं का मी इथे पोहोचलो, आता पोहोचलो, कारवाई ही केली, ही कारवाई करून रिपोर्टिंग करावं लागतं. बाब या ठिकाणी आहे. दोघेही उत्सव अत्यंत शांततेत पार पडले. तर शिवाजीनगरचे आमचे सन्माननीय सदस्य कदम साहेब त्यांनी या ठिकाणी मांडलं की खरोखर शिवाजीनगरमध्ये हे हिंदू मुस्लिम किंवा जे काही वातावरण आहे तर ते कुठेही आपल्याला बाधा होईल असं कुठलं वातावरण नाही. पण मी झोन 6च्या बाबतीत जर सांगेल तर 10ही पोलीस स्टेशनमध्ये पोलीस आणि नागरिक यांचं उत्कृष्ट असं जे सहकार्य आहे त्या सहकार्यातनं कुठेही असा प्रसंग येणार नाही. परंतु जाणीवपूर्वक आम्ही या ठिकाणी या मीटिंगची सुरुवात करत असताना जागृत मुंबईकर म्हणून जे या ठिकाणी एक प्रेझेंटेशन दिलं, आपल्याला धोका आपल्या समाजातल्या लोकांपासून निश्चित नाहीये. तो हिंदू नाही, तो मुस्लिम नाही. खरा धोका जर असेल तर तो आपल्याला परकीय शक्तींपासून आहे आणि तो टेरर अँगल जो आहे तो अँगल आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, मी इतर गोष्टींवर फोकस न करता फक्त आपल्याला एकच विनंती करतो की आपण प्रत्येक ठिकाणी मंडप असेल किंवा आपले कार्यक्रम असतील त्या ठिकाणी